चला एकदा मला लवकर लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? चला, जे विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह आलेले आहेत एकदा सर्वांनी कन्फर्मेशन द्या. ठीक आहे, एकदा कन्फर्मेशन द्या. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? चला बोला. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा मला कन्फर्मेशन द्यायची आहे, जेणेकरून आपण सेशनला सुरुवात करू शकतो. ओके आहे. चला एकदा सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे. सेशनची लिंक सुद्धा काय करायची आहे? जास्तीत जास्त शेअर करायची आहे. 11-12 आज आपण या ठिकाणी 13-14 PDF या ठिकाणी आपल्याला भेटली पाहिजे बघा. चलो हरकत नाहीये. चला सेशनला सुरुवात करूया. काही महत्वाचे प्रश्न आपण या सेशनच्या माध्यमातून घेऊया. चालेल. चला, बॅचेस बद्दल सर्वांना माहिती आहे, पण इथं गणिताची पीपीटी मला वाटतं काय झालेली आहे, अपलोड झालेली आहे. चला आपण थोडं समोर जाऊया मराठीच्या प्रश्नाकडे. चला, मराठीचा पहिला प्रश्न सर्वांच्या समोर आलेला आहे. काय म्हणतो पहिला प्रश्न? सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. चला, अथरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ आपणा सर्वांना सांगायचा आहे. अथरून पाहून पाय पसरावे मग या ठिकाणी झोपताना काळजी घ्यावी, त्याचा सरळ साधा अर्थ घेत असतो का? अजिबात नाही. झोपताना पाय पसरावे त्या म्हणीचा आपल्याला लक्षार्थ घ्यावा लागतो, म्हणजे तिसरा अर्थ घ्यावा लागतो की आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा, नाही तर दुकान फुटाने की और शानबादशे की आशानं चालत नाहीये. बरोबर आहे. ऐपतीनुसार खर्च करावा. थेंबे थेंबे तळे साचे. ठीक आहे, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ काय आहे? थेंबे थेंबे तळे साचे. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या. थेंब थेंब पाणी साठून तळे तयार होते. काही पण का? पावसाचे अजिबात नाही. तिसरा अर्थ की कोणतीही गोष्ट साठविल्याने तिचा मोठा संचय होतो. पहिला टॉपिक मराठी भाषेचा उगम व इतिहास. दुसरा टॉपिक मराठी भाषेचे मूलभूत घटक, लिपी, अभिजात भाषा, वर्णमाला, संधी. एक 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 टॉपिक आपण या ठिकाणी करत गेलो तर एक दिवस संपूर्ण मराठी व्याकरण आपलं परफेक्ट होणार आहे. हे पहिल्या दिवशी आपण म्हणलो सर मला वाक्य पुस्तकाच्या शेवटच्या पानाकडून सुरुवात करायची चालत नसते. चालेल. ठीक आहे. एक 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 टॉपिक बरोबर आहे. म्हणजे थेंबे थेंबे सळेचा असे एक दिवस असा समुद्र तयार होतो की विषयच नाहीये. चला, तोंडचे पाणी पळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तोंडचे पाणी पळणे हिच्यावर शब्दार्थ भरपूर आलेला आहे. या शिपला शब्दार्थ भरपूर आलेला दिसतंय. आतापर्यंत एक पण प्रश्न व्याकरणाचा लागलेला नाहीये. बरोबर आहे. तहान लागणे, मृत्युमुखी पडणे, घाबरून जाणे, तोंडात पाणी जाणे. तोंडचे पाणी पळणे म्हणजे घाबरून जाणे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. चलो, वृषाली गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. निश्चित, अंजली. चला, मयूर जय हिंद, जय हिंद, जय हिंद. ज्योतिबा कदम, मराठीसाठी एक चांगल्या पुस्तकाचे नाव सांगा. माझ्या नोट्स जरी केल्या तर पुरेशा आहेत का? चालेल. माझ्या नोट्स जर केल्या तर पुरेशा आहेत का? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पुस्तक लागत असेल मग तुम्हाला TCS चं पाहिजे, IBPS चं पाहिजे, पोलीस भरतीचं पाहिजे, सरळ सेवेचं पाहिजे, राज्य सेवेचं पाहिजे, MPSC चं पाहिजे, मोकार कुटाणा आहे.
चालेल, मला सांगा तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करताय. जिभेला हाड नसणे, बरोबर आहे ना. आता उदाहरणार्थ गोविंदरावनं मला विचारलं, सर मराठीचं पुस्तक सांगा. रपकन मी एखाद्याचं नाव देतो, लगेच तिसऱ्याचं, लगेच चौथ्याचं, पाचव्याचं, सहाव्याचं. पण नेमकं गोविंदराव कोणती तयारी करतात हे जर मला कळालं तर आपण त्याच्यासाठी त्यांना योग्य ते पुस्तक देऊ शकतो. म्हणजे त्याला जिभेला हाड असणं म्हणतात का? नाही म्हणत. म्हणतात का? नाही म्हणत. बरोबर आहे. मग आता जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय? काही पण वाटेल ते बोलणे. मग गोविंदराव घ्या याचं पुस्तक, गोविंदराव घ्या याचं पुस्तक, अमकं टमकं हे असं नसतं. काहीतरी विचार करावा लागतो. समोरचा व्यक्ती नेमका आपल्याला कोणत्या उद्देशानं बोलत आहे त्याला धरून आपल्याला त्याच्याशी काय करावं लागतं, बोलावं लागतं, सांगावं लागतं. म्हणजे सुसंगत संवाद घडवावा लागतो. आपल्याला जायचं पुण्याला आणि समोरचा सांगा लागला नाशिकचा रस्ता, त्याला म्हणतात म्हणजे कुणीकडच्या कुणीकडे, विषयच नाही. निरर्थक गोष्टी वा गप्पा याला काय म्हणतात, त्याच्याशीच निगडीत आहे. निरर्थक गोष्टी वा गप्पा. चला निरर्थक गोष्टी गप्पा याला काय म्हणतात? एकदा सेशनला लाईक करून घ्या बरं. दंतकथा म्हणतात, लघुकथा म्हणतात, नवकथा म्हणतात, भाकड कथा म्हणतात. भाकड कथा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. भाकड कथा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता? अष्टपैलू. खूप वेळा आलेला प्रश्न आहे. खूप 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 वेळा. अष्टपैलू. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. शिंदे सरांचं सुद्धा म्हणजे मोठं चॅनल आपलं आणि एक छोटं चॅनल द उत्कर्ष मराठी जॉईन केलं, तिच्यावर तुम्हाला नोट्स मिळून जातील. द उत्कर्ष मराठी सरांच्या हिच्यावर सुद्धा आहे, तिकडे जर नाही मिळाल्या या चॅनलला सुद्धा मिळून जातील. अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न असणारा व्यक्ती. लात मारल तिथं पाणी काढण्याची ताकद ज्या व्यक्तीमध्ये असते. म्हणजे ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्या क्षेत्रामध्ये त्यांना काय येतं? यश येतं. असा सर्व गुण संपन्न व्यक्ती म्हणजे अष्टपैलू असतो. कर्णाचा अवतार. एकही प्रश्न व्याकरणावर विचारला नाहीये. एकही प्रश्न व्याकरणावर नाहीये. शब्दार्थच चालू आहे आतापर्यंत. कर्णाचा अवतार. अतिशय पराक्रमी, अतिशय उदार, अतिशय महान का कर्णासारखा दिसणारा. कर्णासारखा दिसणारा. उत्तर द्यायचंय, प्रत्येकाने उत्तर द्यायचंय. कर्ण आपण बोलतानाच बोलतो. कर्ण कसा होता रे? उदार होता. उदार कर्ण. मोकळ्या मनाचा होता. कंजूस होता का? नाही. म्हणजे अतिशय उदार, त्याला म्हणतात कर्णाचा अवतार. पर्याय क्रमांक दानशूर. अगदी बरोबर, दानशूर. एकदा सेशनला लाईक करून घ्या बरं. 40+ मुलं लाईव्ह आहेत आणि लाईक बघितल्या तर 10च. असं का एकदा आकडा समान समान. चला जायचं समोर. समोर जाऊया. परित्यक्ता म्हणजे काय? परित्यक्ता कशाला म्हणतात? परित्यक्ता. चला द्या उत्तर. परित्यक्ता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. परित्यक्ता द्या उत्तर लवकर 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 लवकर. परित्यक्ता कशाला म्हणतात? सर्वांनी IMP प्रश्न करून घ्या. जबरदस्त. बहुतांश विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न नवीन असेल पण महत्वाचा आहे. खूप वेळा विचारला गेलेला आहे. नवऱ्याला सोडून गेलेली, नवऱ्यास सोडून गेलेली. पर्याय क्रमांक 4 उत्तर पाहिजे. 1 मिनिट. नवऱ्यास सोडून गेलेली, नवऱ्याने टाकून दिलेली. अरे दोन्ही पण येतं. मग नवऱ्यात सोडून गेलेलीला काय म्हणतात? ठीक आहे, परित्यक्ता. हिला याचं उत्तर आहे बघा परित्यक्ता. तर पर्याय क्रमांक 2 नवऱ्याने टाकून दिलेली. मग जी नवऱ्यात सोडून जाते तिला काय म्हणतात? मला कमेंट मध्ये सांगायचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. हा, नवऱ्यास सोडून गेलेली तिला काय म्हणतात सांगा मग. तुमच्या भाषेत सांगू नका, व्याकरणीय दृष्ट्या काय म्हणतात असं सांगा. नाही तर सर आमच्या गावात जी नवऱ्याला सोडून गेली तिला असं म्हणतात, ते नका ते नका. चला, असल कोणाला माहिती तर सांगा. ठीक आहे. जी प्रेमात पडलेली असते, जो प्रेमात पडलेला असतो, आपल्या प्रियकराला गुपित मार्गाने भेटायला जाते, म्हणजे सगळ्यांना नावं आहेत. ठीक आहे. चला, नवऱ्यानेच टाकून दिलेली, सोडून दिलेली परित्यक्ता म्हणतात त्याच्या बायकोली. मला सगळे मामाच आहेत, नकारार्थी करा. नकारार्थीचं होकारार्थी, होकारार्थीचं नकारार्थी करत असताना मूळ अर्थ बदलता कामा नये. कोणता अर्थ? मूळ अर्थ बदलता कामा नये. बघा, मला सगळे मामाच आहेत म्हणजे मला एकही मावशी नाही असं पाहिजे. बघा आता कसं उत्तर येते. मामाच मामाच. बर, मग मला सगळ्या मावशाच आहेत, मला मामा कमी आहेत असे नाही, मला मावशा मुळीच नाहीत, मला मामा जास्त नाहीत. नकारार्थी वाक्य करा. मला सगळे मामाच आहेत, नकारार्थी करायचं. ठीक आहे ना. चला, मला मावशा मुळीच नाहीत म्हणजे सर्व मामा आहेत. पर्याय क्रमांक 2. चलो, तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो, कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो? कुंभकर्ण. विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, सर्वनाम. द्या उत्तर लवकर लवकर लवकर. चला, उत्तर द्यायचंय प्रत्येकानी लवकर. एक नियम मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो, बरोबर आहे ना. ज्या वेळेस विशेष नाम, या विशेष नामाची तुलना किंवा आपण उपमा दुसऱ्या नावाला देतो, ते विशेष नाम न राहता सामान्य नाम होतं. कुंभकर्णाची तुलना मुलासोबत केलेली आहे, ते सामान्य नाम. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 2 उत्तर आहे. घ्या 10 नंबर प्लीज सर, घ्या मग. ठीक आहे. चला, समोर हे सामान्य नाम आहे. अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला. वाक्यात कोणता अलंकार दिसून येतो? अतिशयोक्ती, स्वभावोक्ती, चेतनागुणोक्ती, व्यतिरेक अलंकार. अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला. सांगा. रप 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 रप. ओ माय गॉड, गुलाबी हार्ट. चला, जास्तच झालं जरा. गाव पालथा कसा घालता येईल? अतिशयोक्ती अलंकार आहे. कोणता आहे? अतिशयोक्ती. समोर जाऊया बघा थोडं. आज्ञा या शब्दाचे अनेक वचनी रूप. आज्ञा, आज्ञा या शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते आहे? अनेक वचनी. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या बरं. मला 40+ लाईक या ठिकाणी दिसले पाहिजे. सर्वांनी एकदा सेशनला लाईक करून घ्या. कंजूस लोक, उदार लोक, बारके लोक, मोठे लोक, श्रीमंत लोक, गरीब लोक, ज्ञानी लोक, अज्ञानी लोक, जेवढे आहेत. ठीक आहे. जेवता जेवता लेक्चर करणारे, झोपता झोपता लेक्चर करणारे, झोपत लेक्चर करणारे, आडवे बसून, उभे बसून, तिरपे बसून लेक्चर करणारे. चला गोपाळराव, चलो एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्यायचंय.
फुकटातली गोष्ट पचत नसते. आज्ञा हा शब्द कोणता आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनी रूप त्याच कारांत राहते, बदलत नाही, तेच राहते. उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 2. भाषाचं भाषा, सभाचं सभा, दिशाचं दिशा, पूजाचं पूजा, कथाचं कथा आणि आज्ञाचं आज्ञा, सभाचं सभा. बदलत नाही, लक्षात ठेवायचं आहे. चला थोडं समोर जाऊया बघा. आते बहीण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आते बहीण, मामे भाऊ, मामे बहीण, चुलत सासरा, चुलत सासू हे शब्द नातेदर्शक शब्द कोणत्या समासात येतात? अजून पण काही लय कंजूस लोक आहे, मायच्यान सांगतो त्यांना हे असं फुकटातलं पटत नसते आणि पचत पण नसते, लक्षातच नसते. यात आम्ही इकडे बोंबलू बोंबलू शिकवा लागलो, ते लाईकच करत नाहीत. मग पहा बर किती मनात त्याच्या हे आत्या बहीण, आत्याची मुलगी या नात्याने बहीण, मधल्या पदाचा काय होतो? लोप होतो. बर नाते संबंध सोडून काय काय येतं हिच्यामध्ये? पुरणपोळी येतं, बरोबर आहे, वांगे भात, बटाटे भात, इतर शब्द येतात, ठीक आहे ना, कांदे पोहे, सगळे शब्द हिच्यामध्ये येतात. मध्यम पद लोपी समास म्हणतात. कोणता समास म्हणतात? मध्यम पद लोपी समास म्हणतात. चला आता विश्वात्मके देवे, या देवे या शब्दाची विभक्ती कोणती आहे? विभक्ती चला चला लवकर. खूप खूप अभिनंदन ज्योतिबाराव. चला उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. बघा मूळ शब्द कोणता आहे? त्यातला देव आहे. याला एक मात्रा आला, मात्रा म्हणजे ये प्रत्यय, ने, ए, शी, नी, शी, ई, ही कोणाचे आहेत? तृतीया विभक्तीचे आहेत. उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 2. काय असेल उत्तर? उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 2. असे वनरक्षकच्या एका शिफ्टचे प्रश्न संपलेले आहेत. दुसरी पीडीएफ आपण या ठिकाणी अपलोड करतोय. चालेल, 15 पैकी 15 कोणाचे बरोबर आले एकदा मला कमेंट मध्ये सांगायचंय. तोपर्यंत 15 पैकी 15 कोणाचे बरोबर आले लवकर 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 सांगा. ठीक आहे, लवकर सांगायचंय. ओ यार हिच्यात मराठी कुठे? ठीक आहे, एकच मिनिट, हे डिलीट करणं लागते. याच्यात दुसरं झालं. टेलिग्राम चॅनलला मिळतील, टेलिग्राम चॅनलला द उत्कर्ष मराठी एकदा जॉईन करून घ्या. 100% मिळून जातील, काळजी करू नका. 100% मिळून जातील, काळजी करू नका. बरं ठीक आहे, आता अतिसंभाव्य प्रश्न पाहू आपण. जर आलीस मधात कुठं तर वनरक्षकच्या पीडीएफ हिच्यामध्ये जर नाहीच सापडल्या तर आपण अतिसंभाव्य घेऊ, पण घेऊच. ओके, 11 बरोबर आले म्हणतात बा. 11 चालेल चालेल चालेल. एकच मिनिट, फक्त एकच मिनिट, एकच, फक्त 1 मिनिट, एकच पीडीएफ मला अपलोड करू द्या. हा
सांगा. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अधोरेखितचा भास्कर संकुचित विचारांचा आहे. संकुचित. जबरदस्त पायल, क्या बात आहे, जबरदस्त. सेशनला एकदा लाईक करून घ्या. संकुचित विचाराचा आहे. संकुचित विचाराचा. मग याच्या विरुद्ध काय असेल रे? व्यापक असेल. काय असेल तुमचं? व्यापक. रुमाल, पगडी, पागोटे या शब्दाचे लिंग ओळखून क्रम लावायचा आहे. बरोबर आहे. मग रुमाल म्हणल्यावर तो रुमाल, पगडी ती पगडी, पागोटे ते पागोटे, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. पर्याय क्रमांक 3 उत्तरे. क्या बात आहे. आंबे या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास याचे लिंग कोणते ते ओळखा. आंबे अनेक वचनी शब्द आहे. त्याचं एक वचन करायचं. आंबेचं एक वचन कोणतं होतं? आंबा होतं. मग आंबा या शब्दाचे आपल्याला लिंग विचारलेले आहे. आंबा म्हणजे तो आंबा. पुल्लिंग. पर्याय क्रमांक 1. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत? महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहेत? रप 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 कोण आहेत? चक्रधर स्वामी. पर्याय क्रमांक 2. तू कामात हयगय केलेली मला अजिबात चालणार नाही. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हयगय समानार्थी शब्द. हयगय करणे. चला चला चला. राप 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 राप. अरे किती सोपे प्रश्न आहेत. सेशनला एकदा लाईक करून घ्या बरं. एकदा सेशनला लाईक करून घ्या. हयगयचा विरुद्ध अर्थी असतो दिरंगाई. पर्याय क्रमांक 4 उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 4. माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मिळविन. कोणाचं म्हणणं होतं? माझ्या मराठीचे बोल कौतुके. माझ्या मराठी बद्दल काय कराव? माझ्या मराठी बद्दल किती या ठिकाणी कौतुक कराव? माझ्या मराठीचं या ठिकाणी अमृतासोबत जर आपण पैज लावली माझ्या मराठीची तर माझी मराठी जिंकेल एवढी ताकद आहे असं म्हणणं होतं संत ज्ञानेश्वर माऊलीचं. कुणाचं होतं? संत ज्ञानेश्वरांचं होतं. बर. लाभले आम्हास वाक्य बोलतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. ओ भूमिका मॅडम जरा ठीक आहे. अशा व्यक्तिमत्वाचा उल्लेख कदाचित एकेरी करणं टाळावा. चालेल. माझ्या मराठी कोणतं काय सांगितलं? लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. कोणाचं आहे असं म्हणणं? कोणाची आहे ती या ठिकाणी कविता? कोणाची आहेत त्याला? कवी सुरेश भट. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. चलो नेक्स्ट. नेक्स्ट विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. दुर्भिक्ष. दुर्भिक्ष 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 दुर्भिक्ष. चला सांगा दुर्भिक्ष. चला. दुर्भिक्षचा विरुद्धार्थी शब्द आहे सुबत्ता. ओके ज्योतिबाराव क्या बात आहे. जबरदस्त. द्विगु समासाच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
रॉंग आहे, रॉंग, चुकीचे. द्विगु समास आहे बघा, द्विगु समास. द्विगु समास कोणाचा उपप्रकार आहे? पहिले मला उत्तर द्या. द्विगु समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? मला उत्तर द्यायचं आहे. द्विगु समास कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. तत्पुरुष, बरोबर आहे ना. उदाहरणार्थ पंचपाळ, आठवडा, पंधरवाडा. पहिला शब्द संख्या विशेषण असतो, पहिले पद संख्या विशेषण असतं. पर्याय क्रमांक उत्तर पाहिजे एक. दोन्ही पदे महत्वाची असतात, दोन्ही पदे, त्याला द्वंद्व समास म्हणतात. डोके काय जाग्यावर नाहीत आपले. दुसरे पद महत्वाचे असते, त्याला तत्पुरुष समास म्हणतात. हा समास नेहमी एक वचनात असतो. नवरात्र, नवरात्रीचा समूह. उत्तर असेल याचं पर्याय क्रमांक एक. ठीक आहे, चुकीचं विचारलं का? पण दोन्ही पदे महत्वाची असतात, हे चुकीचं आहे राजा द्वंद्व समासाचं. इथं बरोबर असलं, बरोबर. ठीक आहे, दुसरे पद महत्वाचे असते अजिबात नाही, पहिलं संख्या विशेषण असून महत्वाचं असतं. हा समास नेहमी एक वचनात आढळतो, सांगता येत नाही. चालेल, चलो समोर जाऊया थोडं. बरं ठीक आहे, एकदा तरी पण मी चेक करील हा प्रश्न. चालेल, एकदा चेक करील मी हा प्रश्न. 5 आठवडा. चलो नेक्स्ट. ही इमारत उंच आहे, या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा. उद्गार चिन्ह आलं पाहिजे, बाकी जास्त लोड घेण्याची गरज नाही. पर्याय क्रमांक 2 उत्तर पाहिजे. काय पाहिजे? उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 2. संपला विषय. खालील दिलेल्या समानार्थी शब्दाच्या गटातील चुकीचा पर्याय. ठीक आहे, चुकीचा. हरिण, सारंग, मृग, संहार, नाश, विनाश, समुद्र, रत्नाकर, अर्णव, वारा, अनिल, आदित्य. ओ सांगा. द्या उत्तर लवकर 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 लवकर. सर्वांचं म्हणणं आहे सर पर्याय क्रमांक 4. बघा, हरिण, सारंग, मृग, चलो. संहार, नाश, विनाश, चलो. समुद्र, रत्नाकर, अर्णव, चलो. वारा, अनिल, चलो. पण इथं आदित्य म्हणजे सूर्य असत. पर्याय क्रमांक उत्तर असेल 4. पर्याय क्रमांक उत्तर असेल 4. लक्षात ठेवायचं आहे. समोर जाऊया थोडं. वाक्याचा प्रकार ओळखा. तुझे नाव काय आहे? बर, उद्गारार्थी, विधानार्थी, संयुक्त, प्रश्नार्थी. बापा एवढे अवघड प्रश्न कसं होईल आपलं? कशी करावी एमपीएससी? प्रश्नार्थी वाक्य, बरोबर आहे ना. वाक्याच्या शेवटी काय? प्रश्नार्थ चिन्ह आहे. ययाती, अवघड. ययाती पाठच पाहिजे. ययाती उच्चारल्या बरोबर समोरच्या व्यक्तीचं नाव येतं आपल्या तोंडात. ययाती म्हणलं की वि.स. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर. वचन बदला. फूल, फुलचं काय येतं? अनेक वचन. फुली, फूल, फूल, फुले. एक फुल 10 फुले. एक फुल 10 फुले. पर्याय क्रमांक 4. पर आता पूल आला. पूल,
पूल आला, फुल नाही आला, पूल आला, पूल. पूलचं अनेक वचन काय होईल सांगा बरं. चला, पूल आला, पूल. सांगा लवकर 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 लवकर. चला सांगा. क्या बात आहे, जबरदस्त. सर पूल म्हणल्यावर तो पूल, तो म्हणल्यावर सर पुल्लिंगी शब्द आहे. कोणता आहे तुमचा? पुल्लिंगी शब्द आहे. नियम एकच आहे, आकारांत असेल तर एकारांत होते, बाकी बदलत नाही. पुलचं पुलच राहत. जबरदस्त 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 जबरदस्त. चलो नेक्स्ट. विराम चिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. तो म्हणाला, आवडले का तुला हे पुस्तक? बर, ठीक ठीक ठीक. तो म्हणाला, आवडले का तुला हे पुस्तक? नाही आवडले. मग आता काय करायचं? बर, आवडले का तुला हे पुस्तक, याच्या शेवटी काय पाहिजे? प्रश्न चिन्ह पाहिजे. तो म्हणाला, म्हणाल्याच्या इथं विराम चिन्ह पाहिजे. हे काय म्हणाला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये पाहिजे. असं काहीतरी पाहिजे भाऊ. माझ्या माहितीनुसार उत्तर पाहिजे तुमचं. पर्याय क्रमांक ए. उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक ए. चलो. इमारत, भाकरी, लेखनी, पणती या शब्दाचे लिंग. इमारत, ती इमारत. भाकरी, ती भाकरी. लेखनी, ती लेखनी. पणती, ती पणती. ती स्त्रीलिंग. पर्याय क्रमांक 4. सोपे येतं प्रश्न, मजा नाही यायला, मजा नाही येत. ज्याच्यावर क्रिया घडते, बापा बापा बापा, एवढा अवघड कसा आता, कसं होईल? ज्याच्यावर क्रिया घडते त्याला काय म्हणतात? त्याला कर्म म्हणतात. जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात. खालील समानार्थी शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय सांगा. कुत्रा म्हणजे श्वान, कणव म्हणजे न्यूनता, खून म्हणजे हत्या, खून म्हणजे चिन्ह. ओ माय गॉड. चला चला लवकर लवकर लवकर. रप 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 रप. द्या उत्तर लवकर 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 लवकर. काय असेल याचं उत्तर? कणव म्हणजे ऋषी. पर्याय क्रमांक 2. वर्तमान काळातील वाक्य ओळखा. वर्तमान काळ, वर्तमान काळ, वर्तमान काळ, वर्तमान काळ. चलो. मी खेळत होतो, चालू भूतकाळ आहे. चालू भूतकाळ. चलो नेक्स्ट. मी खेळलो, साधा भूतकाळ आहे. साधा भूतकाळ. मी खेळेन, भविष्यकाळ. मी खेळतो, वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. सोपय सोपय सोपय. कर्म ओळखा. आपली श्रुती दही खाते. जबरदस्त चालले. दही खाते. आपली श्रुती दही खाते. खाणारी कोण? श्रुती वाक्याचा कर्ता. काय खाते? दही वाक्याचं कर्म. दही म्हणजे पर्याय क्रमांक 3 वाक्याचं काय आहे तुमचं? कर्म आहे. बर, उद्यापासून पॅटर्न चेंज. असे प्रश्न आणतो जबरदस्त.
खालील शब्दाचे वचन बदललेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय रॉंग रॉंग. वासरूचं वासरू, पाणीचं पाणी, पुस्तकचं पुस्तके, माणूसचं माणसे. चुकीचं चुकीचं कुठे चुकीचा पर्याय? चुकीचा पर्याय ओळखायचा. चुकीचा कोणता ओळखायचा? चुकीचा ओळखायचा. चुकीचा. हे पाणीचं पाणी, पुस्तकचं पुस्तके, माणूसचं माणसे. वासरूचं काय होतं तुमचं? वासरे होतं बघा, वासरे. हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. रॅपिड फायर उद्यापासून असे लेक्चर घेऊ, असे प्रश्न आणू. हे निव्वळ आपल्याला म्हणजे आता आलेले त्या लिहिलाच नाही पण सोपे आहेत. आपली लेवल थोडी आपण उद्यापासून बदलू. चालेल. खालील सामासिक शब्दाचे विग्रह दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? चुकीचा पर्याय बघ. आजन्म म्हणजे जन्मापासून, प्रतिदिन म्हणजे दिनाला अनुसरून, पावलोपावली प्रत्येक पावलावर, गावोगावी प्रत्येक गावी. आजन्म म्हणजे जन्मापासून, पावलोपावली म्हणजे प्रत्येक पावलावर, गावोगावी म्हणजे प्रत्येक गावी, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिनाला किंवा प्रत्येक दिवसाला. पर्याय क्रमांक किती पाहिजे उत्तर तुमचं? 2 पाहिजे. नासी फडके यांचे खालीलपैकी कोणत्या साहित्य प्रकारात महत्वाचे योगदान आहे? नासी फडके. द्यावा उत्तर रे. नासी फडके. बापा बापा, नाटक, कविता, कादंबरी. उत्तर द्यायचंय. नासी फडके. चलो. चलो 23. अजून 2 प्रश्न बाकी आहेत. स्त्रिया निरंतर या संसार नाना प्रकार कष्ट सोसतात. कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य. शब्दाचं योग्य रूप तयार करायचं आहे. हे शब्द आहे त्याचं पद बनवायचं आहे, वाक्यामध्ये वापरायचे आहे. मग स्त्रिया निरंतर या संसारात नाना प्रकारचे कष्ट सोसतात. ठीक आहे. चला. नाना प्रकारचे पर्याय क्रमांक 4. क्रियापद ओळखा. बाप रे बाप. मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. क्रियापद ओळखा म्हणते. क्रियापद. चला शेवटचा प्रश्न प्रयोगावरती आहे. शेवटचा प्रश्न. त्वा काय कर्म करी जे लघु लेकराने. संस्कृत मधली वाक्यरचना आहे. संस्कृत मधली वाक्यरचना असून तिच्यात कर्म नाव आलेलं आहे. जास्त सांगायची गरज नाही. संस्कृत वाक्यरचना असेल एकतर तुमचा पुराण कर्मणी असेल त्यालाच प्राचीन कर्मणी न म्हणतो किंवा त्याला पुराण भावे. बरोबर आहे. पुराण भावे म्हणतो. मग कर्म नाव आलं म्हणजे कर्मणीच पाहिजे. पुराण कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. अवघड होते का रे? अरे कर्म नाव आलं ना राजा, कर्मणी दे ना. चलो. 4 लोग क्या कहेंगे? 4 लोग यही कहेंगे सोपे सोपे प्रश्न के उत्तर मत चुकाओ. ठीक है चालेल. 4 लोग क्या कहेंगे? वो कहेंगे कि तुम सोपे सोपे प्रश्न के उत्तर मत चुकाओ, बाकी कुछ नहीं कहेंगे. चलो अशा प्रकारे सोपे सोपे प्रश्न होते घेतलेले आहेत. पण मला वाटतं आता हे जरा आपल्याला काय करावं लागलं म्हणजे नाही हिच्यात काय मजा येणं बा. मजा यायची का नाही? उद्या टांगा पलटी घोडे फरार करूया. उद्या टांगा पलटी घोडे फरार आपला पॅटर्न.
चलो उद्या 100% लेक्चर होईल आपलं बरोबर 8 वाजता आणि एक लक्षात ठेवा आज बरोबर 10 वाजता आपलं लेक्चर आहे आपल्या छोट्या चॅनल वरती द उत्कर्ष मराठी काल झालेला गट क मुख्य 2024 चा पेपर संभाव्य उत्तरे प्लस सखोल विश्लेषण आपण घेणार आहोत या ठिकाणी थांबतोय भेटूया उद्या तोपर्यंत थँक्यू सो मच चलो गुड नाईट टेक केअर 10 ते 11 चं लेक्चर आहे मयूर आज